आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात गाजराचा हलवा कसा करायचा हे सांगणार आहे। या रेसिपीमध्ये मी कोणताही खवा, पनीर किंवा मिल्क पावडर याचा वापर केलेला नाहीये। फक्त 2 चमचे तूप टाकून सुटसुटीत आणि दाणेदार हलवा कसा करायचा हे देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर अशी लाल गाजरे येतात, तर इथे मी ही लाल गाजरे 1 किलो अशी घेतलेली आहे। 5-10 मिनिटं मी थोडा वेळ त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे। त्यानंतर याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जर काही याच्यावरची माती किंवा घाण असेल तर ते निघून जाईल। आता सर्व गाजरांचे देठ कापून घ्यायचे आहेत व एक एक करून सर्व गाजरांना या प्रकारे साळून घ्यायचं आहे। यामुळे गाजरावरची जी काही बारीक घाण असेल आणि त्याचे थोडेसे मुळे असतील ते देखील निघून जातील। अशा प्रकारे आपल्याला गाजराच्या साली व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत। आता किसणीच्या मदतीने आपण सर्व गाजर हे किसून घेऊयात। अशा प्रकारे मी सर्व गाजर हे किसून घेतलेले आहेत। गाजर आपली किसून झालेली आहे। आता एका पॅन मध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे। तूप गरम झाल्यावर यामध्ये मी बदाम, काजू आणि पिस्त्याचे काही काप आहे ते थोडेसे याच्यामध्ये मी तळून घेणार आहे। मध्यम आचेवरती आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। काजू, बदाम आणि पिस्ते हे व्यवस्थित असे भाजून झालेले आहे, तर एका वाटीमध्ये हे मी वेगळे काढून घेणार आहे। आता यानंतर कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेणार आहे। तूप हलकेसे गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी किसलेले गाजर टाकून घेणार आहे। आता याला व्यवस्थित 5-7 मिनिटं परतून घेऊयात। गॅस मध्यम आचेवरती ठेवून आपल्याला हे सतत हलवून छान असं परतून घ्यायचं आहे। 5-7 मिनिटांनंतर आता यामध्ये मी 2 कप दूध टाकून घेणार आहे। यामध्ये मी दूध उकळून घेतलेलं आहे व याची साय देखील काढून घेतलेली आहे। 1 किलोसाठी मी इथे 2 कप दुधाचा वापर केलेला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व 7 ते 10 मिनिटं आपल्याला गाजर व्यवस्थित दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे। दूध थोडेसे आटत आले की आता यामध्ये मी पाऊण वाटी साखर टाकून घेणार आहे। ती देखील आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। साखर टाकल्यानंतर चिमटीभर मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर या मिश्रणाला थोडेसे पाणी सुटते, तर आपल्याला मध्यम आचेवरती हे पुन्हा 7 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे व याच्यातलं पाणी आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। सात मिनिटांनंतर आता यामधलं पाणी देखील आटत आलेलं आहे। तर आता यामध्ये मी भाजून घेतलेले काजू, बदाम व पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे व आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
आता सर्वात शेवटी आपल्याला विलायची पूड टाकून घ्यायची आहे। इथे मी 2 विलायच्या बारीक कुटून घेतलेल्या आहेत, त्या देखील आता मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे। गॅसची स्पीड थोडी हाय करून आता 2-3 मिनिटं आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे व याच्यातलं जे काही आता पाणी राहिलेलं आहे ते देखील आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। गाजराचा हलवा हा तयार झालेला आहे। आता एका सर्विंग बाउलमध्ये मी गाजराचा हलवा काढून घेणार आहे। 2 चमचे तुपामध्ये व कुठलाही खवा पनीर न वापरता देखील गाजराचा हलवा हा अगदी सुटसुटीत आणि मोकळा दाणेदार झालेला आहे। गार्निशिंगसाठी इथे मी थोडे पिस्त्याचे काप वरून टाकलेले आहेत। हिवाळ्या संपायच्या आत तुम्ही अशा प्रकारे नक्की गाजराचा हलवा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।